निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। जमीन द्या आणि त्या मुलांना 2 एकरच्या मागे एक नोकरी त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना ती दिली पाहिजे। आणि जमिनीचे रेट हे किमान 1 कोटी रुपये हेक्टर असावे। तुम्ही घ्या 1 कोटी रुपये हेक्टर जमिनीचे पैसे द्या आणि जमीन घेऊन घ्या। आम्हाला त्याचा कुठलाही विरोध असायचं काही कारण नाही, कारण तो तिथे उद्ध्वस्त झाल्यानंतर कुठेतरी तो इस्टॅब्लिश झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे। हे झालं या संदर्भातला विषय। म्हणून याला आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करतो। आमदार खासदार साहेब या जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख आहेत। यातून स्टीलचा प्लांट आहे, हा स्टील प्लांट मधून प्रचंड पोल्युशन होणार आहे। आसपासची गावं आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात येणार। ही सर्व गावं घेत असताना हा नकाशा मी तुमच्या पुढे दाखवतो। सर्व गावाच्या भोवतालून सीमेला लागून घराला लागून ही बाउंड्री मारली गेली आहे। हे हा नकाशा आहे। हा MIDC ने तयार केलेला नकाशा आहे। सर्व गावं त्या आतमध्ये येतात। हे गावाचं पुनर्वसन करावं लागेल, नाहीतर गावाच्या बाजूने बाउंड्री मारून एक रस्ता ठेवतील आणि सर्व धूळ त्याच्या घरावर काळा धूळ आणि पोल्युशन त्यांच्या नाकातोंडात जाईल। त्या सर्व लोकांचं या 8 गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात, हे सर्व उद्ध्वस्त होतील। म्हणून हा मोठा गंभीर प्रश्न आमच्या पुढे या निमित्तानं उभा झाला आहे। हे मला फोल्ड करायला पुढे घे। ही पहिली मागणी। दुसरी मागणी आमची अशी आहे की यासाठी या JSW ला जी खाण दिली गेली एटापल्ली भामरागड तालुक्यातील, ती 2000 एकर जागा आहे। त्या JSW ला दिलेली खाण मुदतीत पूर्ण न सुरू म्हणजे काम सुरू न केल्यामुळे ते दिलेला परवाना रद्द झाला, मान्यता रद्द झाली। ज्या वेळेस याला खाण मंजूर झाली त्यावेळेस 660 रुपये प्रति टन ती गव्हर्नमेंटची रॉयल्टी होती। जगलरी काय तुम्हाला सांगतो याच्यातून। आणि हे लोक कशी प्रचंड या जिल्ह्यातून माया गोळा करायसाठी आपल्या जिल्ह्यावर हे लक्ष केंद्रित करून आहेत तीनही पक्षाचे लोक। त्याचा थोडासा मी तुमच्यापुढे खुलासा करतो। सगळे ही माहिती इतकी भयानक आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे। याची मुदत संपल्यानंतर या माईन्सची ओपन ऑक्शन करण्याची गरज आहे। या माईन्स अलीकडे 9 माईन्स आपण 7 माईन्स स्टीलच्या माईन्स आयरन ओरच्या ओपन ऑक्शन केलाय। त्यावेळीचे दर 2200 ते 2800 रुपये प्रति टन आलेले आहे। तो याची सुद्धा मुदत संपल्यानंतर का केली नाही, तर याच्या मागे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचे प्रमुख लोक याच्या मागे उभे झाले आणि ही माईन्स त्याला देण्यासाठी, कारण मेजर मिनरल असल्यामुळे केंद्राची परवानगी लागते। केंद्राची परवानगी लागताय म्हणून यांनी ती माईन्स त्याला देण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनी शिफारस करायसाठी पहिले LNJD म्हणजे आमच्या ज्युडिशरीचे त्याला आपण काय म्हणतो लॉ अँड ज्युडिशरीच्याकडे हा प्रस्ताव पाठवला। त्यांनी तो रिजेक्ट केला। नंतर महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव आमच्या ॲडव्होकेट जनरलकडे पाठवला। ॲडव्होकेट जनरलकडे पाठवायची गरज नाही, कारण त्याचा से घेण्याची गरज नाही। जिथे सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात राज्य सरकारच्या विरुद्ध काही पिटिशन असेल तरच आपण त्याचा से घेतो, परंतु इथे जाणून बुजून ते तिकडे पाठवण्याचं काम केलं गेलं। आता त्याचं ओपिनियन येणं आता बाकी आहे। आम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणार। त्यातली मुख्य तुम्हाला किती प्रकार हा होणार आहे सांगतो तुम्हाला। बघा, हे जर त्याच्या नावाने हे अलर्ट करायचं काम पूर्ण युद्ध पातळीवर सुरू आहे। उद्या कदाचित हे ज्युडिशरीकडे मामला जाईल आणि त्यांचा ॲडव्होकेट जनरल किंवा तुषार मेहता उद्या येईल दिल्लीवरून, बाजू मांडेल आणि जिंदालला द्यायचा आहे, एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे, त्यामुळे त्याला दिलं गेलं पाहिजे वगैरे म्हणे। यातून त्याला जर ही मिळाली तर 660 रुपये प्रमाणे जी इन्व्हेस्टमेंट करताय त्यातून दर महिन्याला 25 लाख मेट्रिक टन उत्खनन होणार।
कारण कॅपॅसिटीचाच तेवढा कारखाना तो तिथे उभा होता. 25 लाख मेट्रिक टनचा. 2500 गुणीला 2000 रुपये जर केले तर तो दर महिन्याला 500 कोटी रुपये, 5000 कोटी रुपयाचा फायदा होईल. त्यातून हे सगळे लोक मिळून ते पैसे वाटप करण्याची तयारी करतात, तीनही पक्षाची. आता थेट आरोप आहे, त्याची कुठल्याही स्तरावरची चौकशी होईल. हा त्यामागचा गेम आहे. कारण जर ओपन ऍक्शन केली त्याची, आणि ते ओपन ऍक्शनसाठीच आहे, ज्यावेळेस मुदत संपली तर ते देता येत नाही, पण राज्य सरकारचे सगळे मंडळी मिळून त्यामध्ये या पद्धतीनं काम करायचं काम सुरू केलं आहे. हा प्रचंड मोठा धोका. म्हणजे महसूल हा राज्य सरकारचा लुबाडून खात असताना हे सगळं संगनमत करून एक दर महिन्याला 500,000 कोटी रुपये हे तीनही पक्षाचे लोक पक्षाचा चंदा म्हणून की स्वतःचा चंदा म्हणून हे जमा करणार आहेत. कारण तितका प्रॉफिट दर महिन्याचा 5,000 कोटीचं प्रॉफिट 660 रुपये दिल्यानंतर होणार आहे. आणि महसूल हा 5,000 कोटी रुपयाचा दर महिन्याला बुडणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा 5,000 कोटी रुपये बुडवण्याचं काम या लोकांनी षडयंत्र करून सुरू केलेलं आहे. आता त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर करा. आमच्या त्या 5,000 कोटीच्या रेव्हन्यूमध्ये जो आमचा मिनरल फंड्स, तो मायनिंग फंड्स, तो आमचं नुकसान होईल. म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला कीड लागेल. जे काही 10% येत आहे म्हणजे 500 कोटी दर महिन्याला येतील. एवढं जर मोठं काम असेल तर 5,000 कोटी, 500 कोटी म्हणजे वर्षाला 6,000 कोटी रुपये आमच्या जिल्ह्याला वापरायला मिळतील. जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. पण हे तुमच्या घशात घालायचं ती काम हे पद्धतीनं JSW ला घेऊन, कारण जिंदाल आता कोण आहे तर हे सगळ्यांना माहिती आहे. JSW